Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 10, Maths 1, Chapter number 4, Financial Planning. Today we are going to study the new topic, that is the GST trading chain. In this GST trading chain, there are 4 members. First is a manufacturer, second wholesaler or distributor, third is a retailer, and fourth is अ कंझ्युमर. म्हणजे उत्पादक, त्याच्यानंतर घाऊक व्यापारी, तो विकतो आपला किरकोळ व्यापाऱ्याला आणि किरकोळ व्यापारी हा ग्राहकाला कोणतीही वस्तू देत असतो. अशा प्रकारे आणि प्रत्येक वेळेला GST हा कॅल्क्युलेट होतो. आता हा GST प्रत्येक ट्रेडिंग चेनला कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आधी आज आपल्याला या ठिकाणी बघायचं. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. Consider the example, that is, suppose a manufacturer of watch has sold one watch for rupees 200 rupees to the wholesaler. Wholesaler sold that watch to 300 to the retailer, and retailer sold it to the customer for rupees 400. Rate of GST charge at every stage is 12%. Then how each trader chain GST is calculated, and the input tax credit, that is ITC, for every stage of transaction is shown in the following flow chart. Observe the flow chart now. आता याच्यात आपल्याला प्रत्येक जण कोणकोणत्या किमतीला ते वॉच विकतोय आणि प्रत्येक वेळेला किती टक्के किती % GST कॅल्क्युलेट होणार आहे ते आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट स्टार्टिंग झालेली आहे 200 रुपीजपासून. बघा आता या ठिकाणी आपण ग्राफ ड्रॉ केलेली आहे फिगर. मॅन्युफॅक्चरर आहे, हा मॅन्युफॅक्चरर 200 रुपीज वॉचची प्राईस दाखवली बघा इथे, आणि तो विकतोय कोणाला? होलसेलरला विकतोय. त्यामुळे होलसेलरकडून मॅन्युफॅक्चररला 200 रुपये मिळणार आहेत, 200 रुपीज त्याला मिळणार आहेत. म्हणून हा ॲरो इथे इकडे दाखवलेला आहे बघा. होलसेलरकडून मॅन्युफॅक्चररकडे 200 रुपीज मिळाले आणि त्या मॅन्युफॅक्चररने त्याला वॉच दिले. इथे वॉच दाखवले बघा. अशी त्यांच्यामध्ये ही ट्रेडिंग झालेली आहे. आता याच्या हा काय करतो? मॅन्युफॅक्चरर 12% GST होलसेलरकडून घेतो. म्हणजे काय करतो? 12% किती किमतीवरती? 200 रुपीजवरती. म्हणजे 12% ऑफ 200 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हे कसं कॅल्क्युलेट करायचं? 12% म्हणजे 12/100 ऑफ म्हणजे इंटू 200. मग 100चे 20 आणि 200चे 20 कॅन्सल्स होतील आणि 12 इंटू 2 म्हणजे किती आले? 24. म्हणजे हा होलसेलर GST किती देतो आहे त्याला, मॅन्युफॅक्चररला? तर 24 रुपीज. आणि हा GST याच्याकडे आल्यानंतर त्याला तो सरकारला पेड करावा लागणार आहे आणि तो पेड करणार आहे पुढे सरकारला CGST आणि HGSTसाठी. त्याच्यानंतर हा होलसेलर काय करणार आहे? तर 200 रुपीजचं वॉच त्याने घेतलं आहे आणि GST पण भरलेला आहे. आता तो त्याची किंमत 300 रुपीज करून हा रिटेलरला विकणार आहे. बघा होलसेलर हा रिटेलरला विकतोय की काय? वॉच. म्हणून वॉच तो त्यांना विकणार आहे, दिलं आहे त्याने वॉच, आणि रिटेलरकडून 300 रुपीज त्याने घेतलेले आहेत. आता जेव्हा 300 रुपीजला वॉच त्याने दिलं आहे, त्या 300 रुपीजवर ह्या प्राईजवर तो 12% काय करेल? त्याच्याकडून GST त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला असेल आणि तो त्याला पे करायचा आहे. बघा 300 रुपीजचे 12% म्हणजे 12% ऑफ 300 म्हणजे पुन्हा 0020 कॅन्सल्स होतील आणि 12 इंटू 3 म्हणजे 36 रुपीज तो त्याच्याकडनं घेणार आहे. बघा आता 24% त्याने ऑलरेडी 24 रुपीज ऑलरेडी पेड केलेले आहेत आणि तो रिटेलरकडून किती घेतो आहे? 36 रुपीज घेतो आहे. मग त्याने किती दिलेले आहेत? ऑलरेडी 24 ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याला सरकारला पेड करायचं GST किती आहे? तर 36 - 24 म्हणजे 12 रुपीज त्याला GST सरकारकडे CGST आणि HGSTमध्ये पेड करायचा आहे. हे लक्षात घ्या.
त्यानंतर आता पुढची स्टेप बघा. हा रिटेलर काय करतो तर 300चा वॉच तो कस्टमरला 400 रुपीजला देतो आहे. म्हणजे 400 रुपीज कस्टमरकडून त्याला मिळालेत. म्हणजे इथे ॲरो इकडे दाखवला आहे बघा. आणि वॉच त्याने कस्टमरला दिलेलं आहे म्हणून ॲरो इकडे दिलेला आहे. आता या 400 रुपीजवर 12% GST हा रिटेलर कस्टमरकडून घेणार आहे. म्हणजे 12% ऑफ 400 म्हणजे 48 रुपीज त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत या 400मध्ये. आणि त्याला GST किती पेड करायचं आहे 48 रुपीज कस्टमरकडून त्याने GST घेतलेला आहे. परंतु याने जेव्हा GST भरला होता तो 36 रुपीज GST भरलेला होता. मग आता त्याने किती जमा केलेला आहे कस्टमरने 48 रुपीज. म्हणजे आता याला किती पेड करायचं आहे तर 48 मायनस 36 म्हणजे 12 रुपीज सरकारकडे CGST आणि HGSTमध्ये त्याला सप्लाय करायचे आहेत किंवा सबमिट करायचे आहेत. मग याचे 24 आणि याचे 12 + 12 असे 24 म्हणजे 24 CGST आणि 24 HGST असे टोटल 48 रुपीज GST हा 200 रुपीजच्या वॉचवर शेवटी आपल्याला कस्टमरकडून मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने ही ट्रेडिंग चेन कंप्लीट होते. आता प्रत्येक वेळेला ह्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक स्टेजला टॅक्स इनव्हॉइस बिल तयार होतो. आता टॅक्स इनव्हॉइस बिलमध्ये टॅक्स इनव्हॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर आपल्याला जर बघायचं असेल तर टॅक्स इनव्हॉइस ऑफ मॅन्युफॅक्चरर कशाने दर्शवतात बघा. हा बिझनेसमन आहे आणि हा पण बिझनेसमन आहे. म्हणून बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B असं टॅक्स इनव्हॉइस बिल तयार होईल. हे सुद्धा B2B म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. आणि इथे मात्र बिझनेसमॅन टू द कस्टमर म्हणजे B2C ट्रान्झॅक्शन बिल म्हणजे टॅक्स इनव्हॉइस बिल या ठिकाणी तयार होणार आहे. आता ते कसं तयार होईल ते बघा. GST इनव्हॉइस टॅक्स इनव्हॉइस बिल फॉर B2B टॅक्स इनव्हॉइस ऑफ मॅन्युफॅक्चररवर आपण बघितलं की प्राईस होती वॉचची 200 आणि आपल्याला 24 रुपीज त्याला द्यायचा आहे. म्हणजे 24 रुपीज टॅक्स भरायचा होता. मग 6% CGST आणि 6% HGST म्हणजे 24 रुपीज त्याला टॅक्स भरायचा आहे. आणि प्लस 200 रुपीज ती वॉचची किंमत किती झाली त्याची 224 रुपीजची बिल त्याने दाखवलेलं आहे. त्यानंतर GST टॅक्स इनव्हॉइस फॉर द होलसेलर हे सुद्धा B2B. होलसेलरने वॉचची किंमत किती घेतली होती 300 रुपये आणि CGST 6% HGST 6% आणि आपण बघितले 36 रुपीज त्याने भरले होते ते 18मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे टोटल त्याला वॉच पडलेला आहे 336 रुपीजला. तर कस्टमरला म्हणजे B2C हे वॉच मिळणार आहे 400 + 24 + 24 म्हणजे 448 रुपीजला ते वॉच त्याला पडणार आहे. अशा पद्धतीने ही ट्रेडिंग चेन या ठिकाणी कंप्लीट होते. आता त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय बघा. वेन अ ट्रेडर प्लेस GST ॲट द टाईम ऑफ परचेस देन इट इज कॉल्ड ॲज अ इनपुट टॅक्स. And when the trader collect GST at the time of sale, it is called as a output tax. म्हणजे हे नीट लक्षात ठेवा बघा. द GST ॲट द टाईम ऑफ परचेस म्हणजे जेव्हा खरेदी करतो आपण तेव्हा जो टॅक्स भरतो तेव्हा त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. आणि जेव्हा आपण सेल करतो तेव्हा सेल करताना भरलेला जो टॅक्स असतो तेव्हा त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. मग आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्समधलं रिलेशन कसं आहे बघा. मग शेवटी आपण काय करतो तो टॅक्स उर्वरित टॅक्स हा आधी भरलेला टॅक्स जो असतो तो त्याच्यातनं मायनस करून घेतो. म्हणजेच जो GST पेएबल असतो ट्रेडरला तो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स अशा पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला म्हणजे जे भरायचं आहे ते म्हणजेच पेएबल टॅक्स असं आपण म्हणूया. GST पेएबल ॲट द ट्रेडर इज अ आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. कन्सिडर वन एक्झाम्पल ऑन इट. सपोज देअर इज अ एक्झाम्पल दॅट चेतना स्टोर्स पेड टोटल GST ऑफ 1,05,000 ॲट द टाईम ऑफ परचेस. असं म्हटलं की लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा काय आहे इनपुट टॅक्स. and collected GST 1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल म्हणजे हा काय आहे तर आउटपुट टॅक्स आहे. ड्युरिंग द 1 जुलै 2017 टू द 31 जुलै ऑफ 2017 फाइंड द GST पेएबल बाय द चेतना स्टोर. काय काय दिलेलं आहे ते आधी आपल्याला लिहून घ्यायचं आहे.
the GST payable by Chetna store means the GST paid to the government by Chetna store, and it is equal to the output tax minus input tax. First write down the output tax. That is, output tax is a 1,22,500. बघा इथे म्हटलं at the time of sale. आणि इनपुट टॅक्स इज इक्वल टू 1,05,000. हे आहे इनपुट टॅक्स. आणि मग डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत आणि मायनस करून आन्सर काढायचं आहे 22,000 रुपीज द GST पेएबल बाय चेतना स्टोर. नेक्स्ट एक्झाम्पल. Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST rupees 12,500 on the purchase. म्हणजे हा काय असणार आहे, पे ॲट द टाईम ऑफ परचेस, म्हणजे हा काय इनपुट टॅक्स आहे. अँड कलेक्टेड 14,750 ऑन सेल, म्हणजे आउटपुट टॅक्स आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC टू बी क्लेम, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. असे दोन क्वेश्चन्स विचारलेत. आउटपुट टॅक्स इज अगेन 14,750. इनपुट टॅक्स इज 12,500. Therefore ITC फॉर नजमा इज, म्हणजे इनपुट टॅक्स पुन्हा त्यांनी लिहिलेला आहे कारण क्वेश्चन विचारला आहे तो आपण पुन्हा पूर्ण लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून इनपुट टॅक्स फॉर नजमा इज 12,500. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. देन राईट द फॉर्म्युला. दॅट इज GST पेएबल बाय नजमा इज इक्वल टू द आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. Substitute the values and subtraction is 2,250 rupees. And again write down the total answer at the last. Next example. The Malik has an agency, Chandigarh, purchased some gas cylinder for industrial use for rupees 24,500 and sold them to the local customer for rupees 26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence CGST and UTGST to be paid for this transaction. For the Union Territories there is a UTGST instead of SGST. आता इथे ब्रॅकेटमध्येच दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल हा क्वेश्चन. चंदीगड असल्यामुळे तिथे UTGST लागू होतोच, SGST नाही. हे नीट लक्षात घ्या. मग आता SGSTच्या ऐवजी आपल्याला UTGST लिहायचं आहे, एवढाच फरक आहे. आणि मग आपल्याला प्रत्येक वेळेचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं करायचं आहे. इनपुट टॅक्स बाय मलिक गॅस एजन्सी ॲज 5% ऑन 24,500. कारण 24,500ला त्याने गॅस सिलेंडर्स काय केलेत, परचेस केलेले आहेत. मग आता ह्या परचेस किमतीवरती किती GST आहे, 5%. मग 5% GST त्याच्यावरती काढायचं आहे, म्हणजे 5/100 इंटू 24,500. टोटल इज 1,225 रुपीज. दिस इज अ इनपुट टॅक्स क्रेडिट मीन्स ITC. मग पुन्हा यायचं. Therefore ITC for the Malik gas agency is 1,225. Give this as equation number 1. What is the next statement? That the Malik sold them to the local customer for rupees 26,500. ही सेलिंग प्राईस आहे. मग सेलिंगच्या वेळेला सुद्धा 5% ट्रान्झॅक्शन GSTचा आपल्याला करायचं आहे आणि त्याला आपण म्हणतो तो GST असतो सेलिंगच्या वेळेचा the output tax credit. And therefore the agency sold the cylinders to the customer for rupees 26,500. The output tax by the agency is 5% on 26,500 again. And therefore output tax is equal to 5% म्हणजे 5/100 into of म्हणजे into 26,500. पुन्हा 20 कॅन्सल करून आन्सर मिळेल तुम्हाला 1,325. Give this as equation number 2. Now calculate again by formula, that is GST payable is equal to the output tax minus input tax credit. Substitute the values. 1,325 minus 1,225, that is 100 rupees. And this is a GST. But question is find out CGST and UTGST. They are half of this GST. And therefore CGST is half of GST, that is half of 100, that is 50 rupees. And UTGST is again half of GST, that is 1/2 into 100, that is 50 rupees. And therefore by Malik Gas Agency paid GST 100, CGST 50 and UTGST 50 rupees. Now there may be a question, that is
प्रिपेअर अ बिझनेस टू द कस्टमर म्हणजे B2C टॅक्स इनवॉइस बिल युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. राईट द नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस, स्टेट, डेट, invoice number, GSTIN, etc. as your choice. Then supplier's name is given to you, Messrs. And address, state, date, invoice number, GSTIN. Particulars are given that the rate of mobile battery is 200, rate of GST on it is 12% and HSN code of it is this. One piece is sold. Now, rate of headphone 750, rate of GST is 18, HCN code is given, quantity is given. Okay, then GST of the mobile battery is 12%, rate of GST will be, and GST also same, that is 6%. Now GST on headphone is given as 18%, therefore CGST and HGST per rate is 9 and 9%. First of all, calculate them and make the bill. That is, write down the name of supplier, Messrs. Messrs, for example, that is a EX Electronics. तुम्ही इथे दुसरं कोणतंही नाव देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस पण तुम्ही कुठलाही लिहू शकता, पण स्टेट लिहायला विसरायचं नाही. इथे स्टेट लिहायचे महाराष्ट्र. GSTIN नंबर तुम्हाला 15 अल्फा न्यूमरिक तयार करायचा आहे. तो कसा असतो हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र असल्यामुळे 27 स्टार्टिंगला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 10 डिजिट आपले पॅन कार्ड नंबर तयार करायचा आहे, तो स्वतः आपल्यालाच लिहायचा आहे. 10 अल्फा न्यूमरिक काही अक्षरं घ्यायचे आहेत, शेवटचे काही अंक घ्यायचे आहेत किंवा सुरुवातीचे अंक आणि शेवटचे अक्षरं, आणि त्याच्यानंतर झेड आणि चेक डिजिट नंबर कुठलाही तुम्हाला लिहायचा आहे. तो ॲड्रेस टाकून इनव्हॉइस नंबर म्हणजे GSTचं बिल GST/001 नंबर 1चं बिल आहे, आणि डेट तुम्ही कुठलीही टाकू शकता. त्यानंतर सिरियल नंबर कॉलम टाकायचं आहे. HSN कोड तुम्हाला दिलेले आहेत, मोबाईल बॅटरीचे पण हेडफोनचे पण ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. नेम ऑफ प्रॉडक्ट लिहायचे आहेत. त्याच्यानंतर रेट त्यांचे द्यायचे आहेत, त्यांनी दिलेले आहेत ते रेट पण, की मोबाईलची बॅटरी 200 रुपीजला आहे, हेडफोन 750ला आहे. क्वांटिटी किती घेतली आहे ते पण दिलेलं आहे. म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट किती झाली ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. 300 × 1 is 300, 750 × 1 is 750. आता CGST आणि HGST ते आपण रेट मगाशीच काढून घेतलेले आहेत. मग 6% काढायचं आहे 200वर, त्याची व्हॅल्यू येते 12. इथे पण 6% ऑन 200 दॅट इज 12. त्याच्यानंतर 750वरती 9% काढायचं आहे. मग 750वरती 9% काढल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे 67.50 रुपीज. मग 67.50 इथे, 67.50 इथे येईल. त्याच्यानंतर आता टोटल अमाऊंट पण आपल्याला लिहायची आहे. म्हणजे हा 200 + 12 + 12 दॅट इज 224. हा 750 + 67.50 + 67.50 that is equal to 885, and the total is 1109 rupees. Total CGST, total HGST and total amount. Write down the total amount in word also. Then your this customer business to customer invoice bill will be completed. If you understood this, then like the video, share it with your friends and subscribe the channel. Thank you.